चंद्रपूर शहरातील तुलसीनगरजवळील उड्डाणपुलावरील वाढत्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना रोज घडत आहेत। या खड्ड्यांमुळे दररोज जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या समस्येचा फटका आज शुक्रवारी स्वतः नगरसेवक राहुल विरुटकर यांनाही बसला। दुचाकीचा तोल जाऊन ते खड्ड्यात पडल्याची घटना घडल्यानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले। प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळच्या सुमारास शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नगरसेवक राहुल विरुटकर हे ॲक्टिवा या दुचाकीने तुलसीनगरकडे जात असताना उड्डाणपुलावरील मोठ्या खड्ड्यात वाहनाचा तोल गेला आणि ते रस्त्यावर कोसळले। सुदैवाने या अपघातात त्यांना किरकोळ दुखापत झाली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही। या आंदोलनाची माहिती मिळताच CSTPSचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी उड्डाणपुलाची पाहणी करून खड्डे तातडीने बुजवण्यात येतील आणि रस्त्याची दुरुस्ती युद्धपातळीवर केली जाईल असे आश्वासन दिले। नगरसेवक राहुल विरुटकर यांनी उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याचे सांगत कायमस्वरूपी दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। मी तुकुम प्रभाग 1 चा नगरसेवक राहुल विरुटकर CTPSला वारंवार सांगून आम्ही थकलो आहोत। आम्ही आता 5 महिने झाले निवडून आलो। 5 महिन्याच्या पहिलेपासून हा रोड असा खराब आहे। आता गिट्टी मोठ्या प्रमाणात निघत आहे। शाळकरी पोरं आता 15 दिवसात चालू होणार आहे। आमची मागणी एवढीच आहे का तुम्ही फक्त 10-15 लाखाचा रोड तुम्ही बनवू शकत नाही तर या CTPSचा फायदा काय? फक्त आम्हाला का पोल्युशन द्यायसाठी इतके मोठे ट्रक इथून जाते। ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे। CTPSचं फक्त आम्हाला फायदा 2-3 सांगावं। CTPS म्हणते की आम्हाला रोजगार निर्मिती आम्ही तुमच्यासाठी करत आहोत। ज्या जिल्ह्यात CTPS सारखी किंवा वीज निर्मिती केंद्र नाही आहे तिथं रोजगार नाही आहे का? या CTPSचा आपल्याला काही फायदा नाही आहे। साधी आम्ही पाण्याची टाकी मागितली ते देऊ शकत नाही CTPS ना। आज मी इथं आज सकाळी येताना घसरून मीच पडलो स्वतः। मी स्वतः पडलो तर हे आंदोलनाचं स्वरूप झालं। हे छोटे घाणी हे ठिणगी आहे। याचं आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार आहे एवढं सांगतो। जय हिंद जय महाराष्ट्र।